संघादरम्यान सलामीची जोडी बर्थडे बॉय हर्ष पारधी तयार होते, त्याच्या समूहेत मोहन ही सलामीची जोडी. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कर्जत प्रीमियर लीग देखील चालू आहे. बरेचसे खेळाडू आपले कर्जत प्रीमियर लीग मध्ये खेळताना आपण पाहताय. आज गावासाठी हे खेळाडू एकत्रित आलेत. 4 ओव्हरची मॅच. तीनही मॅच मध्ये धावा डिफेंड करणं फार कठीण अशी अवस्था आहे आणि इथे टॉस गमावलाय स्टेशन ठाकूरवाडी टीमनं. अगदी 45 धावा देखील चेस झाल्या. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. हे मागील मॅच मध्ये तुम्ही पाहिलंय. 3 बॉल 14 ची गरज होती, 3 बॉल 10 ची गरज आली, 3 बॉल 9 ची गरज आली. खूप काही चुका केल्या गोलंदाजानं. जबरदस्त मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून. श्री गणेश क्रिकेट संघ मोहिली आयोजित भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा. प्लेयर ऑफ द मॅच मागील मॅच मधील फलंदाजी संघाने सामना जिंकला. सामन्यामध्ये अंतिम क्षणी चौकारानं ज्यानं सामना बदलवला खऱ्या अर्थानं तोच ठरलाय विजयाचा शिल्पकार. मारुती ठरला या मॅच मधील प्लेयर ऑफ द मॅच. मारुती प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. जबरदस्त बॅटिंग. 3 बॉल 10 ची गरज असताना महत्वाचा धावा आल्या बॅट मधून. चला मैदानाच्या बाहेर व्हा. मॅचला सुरुवात करूयात. संदीप बॉलिंग ट्रॅक वरती. चला मॅचला सुरुवात करूयात. बर्थडे बॉय हर्ष पारधी ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइक एंड वरती मोहन. जबरदस्त आहे दोनही बॅटर्स. हर्ष पारधीची एक ओळख छाप राहिली ती कर्जत टेनिस क्रिकेटच्या असोसिएशन मध्ये, त्यानंतर कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावर. वासरेखोंडा प्रीमियर लीग मध्ये देखील जबरदस्त कामगिरी. जबरदस्त खेळाडू आहे. आपल्याच विभागाचं नाव बऱ्याचशा ठिकाणी या खेळाडूनं उभारीत आणलंय आणि आज आपल्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना. बर्थडे बॉय खूप साऱ्या शुभेच्छा. तुम जिओ हजारों साल मगर हर साल के दिन हो 50,000. वाढदिवस हा फार महत्वाचा दिवस आहे आयुष्यातील आणि त्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा हर्ष पारधीला. बॅटमधून संघाला रिटर्न गिफ्ट मिळेल का यावरती लक्ष आहे. परंतु समोर प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन संदीप. कॅप्टन टू कॅप्टन बॅटल. गेम इज ऑन. पहिलाच बॉल हर्ष पारधी गुडघा टेकून फटका खेचायचा होता. पहिली धाव फलकावरती जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 अंकावरती. शून्यातून धावसंख्या उभारावी लागते आणि पहिली धाव फलकावरती. 1 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 1. कॅप्टन टू कॅप्टन. सध्या बॅलन्स बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. मोहन ऑन स्ट्राइक. हा देखील चांगला खेळाडू आहे. फुल टॉस बॉल. जबरदस्त फटका आहे. आघात केलाय बॉल वरती.
काऊ कॉर्नरचा अंतर ते मिड विकेटचा अंतर गाठलंय क्षेत्ररक्षकानं. फेकी करेल बॉलची तोपर्यंत धावा मिळतील 2. सिंगल डबलला फार महत्व आहे क्रिकेटच्या पटलावरती. याचंच नामवंत उदाहरण तुम्ही पाहताय. पहिल्या बॉलवरती सिंगल अगदी चित्त्याच्या चपलाईनं आणि दुसऱ्या बॉलमध्ये चांगल्या रनिंगनं 2 धावा जमवण्यात यशस्वी झालेत हर्ष पारधी आणि त्याच्या समवेत मोहन हे 2 फलंदाज. 3 धावा आहेत धावफलकावर. बॉल संपलेत 2. शांतमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. बॉल नंबर 3 शपलून मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डायरेक्ट हिटची संधी. निर्धाव चेंडू येतोय. पहिला निर्धाव बॉल संदीपच्या षटकातील. जबरदस्त खेळाडू आहे संदीप देखील. या वर्षीच्या हंगामामध्ये संदीप खूप साऱ्या फॉर्ममध्ये खूप साऱ्या टचमध्ये आणि त्याचा फायदा घेत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण त्याला पाहताय. 3 बॉलमध्ये धावसंख्या आहे ती धावफलकावरती 3. बॉल नंबर 4 कट करण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकची लाईन योग्य रीतीनं. इट्स अ डॉट बॉल. डॉट बॉलनं धावसंख्या तिथेच थांबेल 3 या धावसंख्येवर. 4 बॉल संपले. 3 धावा धावफलकावरती. टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारले आणि या वातावरणामध्ये जबरदस्त सुरुवात मुकपेट टीमच्या माध्यमातून संदीप करत असताना. व्यवस्थित बॅटवरती बॉल आलेला नाही मोहनच्या. 30 सर्कलमध्ये बॉल विसवला जाईल. या बॉलवरती देखील मिळते धाव. 1 न धावसंख्या. थेंबे थेंबे तलेसाचे धावसंख्या जाऊन पोहोचले ती 4 या धावसंख्येवर. स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील पाहतोय. काही जण लॅपटॉपवरती या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. स्मार्टफोनवरती जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं सहर्षमय स्वागत. त्यांना एक विनंती असेल की आपण चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा. ड्राईव्ह करायचा होता बॉल. क्रॅकिंग ड्राईव्हचा प्रयत्न होता हर्ष पारधीचा परंतु बड्डे बॉयला थांबवण्यात यश आलंय. इथे निर्धाव चेंडू होतोय. जबरदस्त स्पेल आता कॅप्टन संदीपनं धावा खर्च केला त्या फक्त या षटकामध्ये 4. कुल एका षटकाचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं षटक संपलंय. धावफलकावरती धावा आहेत त्या विदाऊट लॉस 4. टीम स्टेशन ठाकूरवाडी संघाच्या. फलकावरती धावा आहेत ते 4. जबरदस्त स्पेल आता आलाय कॅप्टन संदीपनं. ओव्हर नंबर 2 मध्ये सचिन. चांगली गोलंदाजी साकारावी लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी कॅप्टननं सुरुवात करून दिली टॉस जिंकून मुकपे टीमनं आणि टॉस जिंकून संदीपची गोलंदाजी चांगली राहिली या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहताय सचिन, मोहन आणि हर्ष ही सलामीची जोडी. मोठ्या फटकांच्या शोधात हे दोनही फलंदाज सलामीवीर. जबरदस्त बॉल. लाईन लेंथ कंट्रोल मध्ये स्लॉट मध्ये बॉल. ऑफ स्टिकचा विचार केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. वाईड यॉर्कर इथे येतोय. निर्धाव चेंडूची सांगताय 4 या धावफलकावरती धावफलक थांबलंय. महत्वाची बाब आहे की एकही फलंदाज बाद झालेला नाही परंतु धावा देखील येणं फार गरजेचं आहे. बॉल नंबर 2 आकुटप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट मध्ये. जजमेंट ठरली आहे चुकीची. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे आणि इथे फेकी देखील चुकीची आहे. एकही धाव मिळाली नसती तिथे धावा मिळाल्या त्या 3. चौथीचा देखील प्रयत्न करायचा होता हर्षला परंतु थांबवलंय. चांगली कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाजाच्या माध्यमातून रनिंग चांगली असणं फार गरजेचं आहे. तुमचं कम्युनिकेशन मैदानाच्या आतमध्ये असणं फार गरजेचं आहे. ज्यावेळी मोठा फटका येत नाही त्यावेळी सिंगलला डबलमध्ये, डबलला तिहेरीमध्ये कन्वर्ट करणं फार महत्वाचं आहे. याचंच प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या धावसंख्येवर. हर्षसाठी हा बॉल. अनएक्सपेक्टेबल बाउन्स. 1 बाउन्सचा इशारा आहे. दंडित केले गोलंदाजाला. अगदी परफ्यूम डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी. नाकावाटे जाणारा बॉल हर्षला समजलाच नाहीये. निर्धाव चेंडू. 7 वरती धावफलक अडखळलाय. बॉल संपले त्या षटकातील 3. पुन्हा एकदा
खांद्याचा वापर करायचा होता. व्हाईट बॉलचा इशारा आला ऑफिशियलचा. नो बॉलचा इशारा या अगोदर दंडित केलं होतं वन बाउंडच्या साह्यानं. इट्स अ नो बॉल. नो बॉलनं एक अतिरिक्त धाव फलकावरती 8. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. अडचणीत स्टेशन ठाकूरवाडी संघाने अशा परिस्थितीत फ्री हिटचा फायदा घेऊन मोमेंटम शिफ्ट करणं फार गरजेचं आहे. हर्ष पारदीला यार्कर लेनचा बॉल वाईड यार्कर सातत्याने एक्झिक्यूट करतोय गोलंदाज. जो बॉल हवाय जो टप्पा हवाय त्याच टप्प्यावरती अगदी प्रामाणिकपणे नियंत्रण करून गोलंदाजी मार्कवरती सचिन आपले कौशल्य धारण करतोय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल सचिन ऑन स्ट्राईक बॅट्समन हर्ष. हर्षसाठी हा बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. अतिशय वेगवान पद्धतीने बॉल निघालाय. सातत्याने निर्धाव चेंडू. दोन फलंदाजांना बॉल समजत नाहीयेत इतक्या चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टीम मुक्पे संघाच्या माध्यमातून आपण पाहताय. धाव संख्या तिथेच थांबेल ती 8 या अंकावर. हाकू टप्प्याचा बॉल इथे देखील फटका फसलाय. संदीप कॅप्टन टू कॅप्टन बॅटल. संदीपनं मात्र पकडले कॅच. कर्णधार ला पाठवलंय माघारी. थांबेल ती 8 या अंकावर. हाकू टप्प्याचा बॉल इथे देखील फटका फसलाय. कॅप्टन टू कॅप्टन बॅटल. कृष्णा मैदानाच्या आत. मोहन वरती आता जबाबदारी आहे. सलामीच्या भूमिकेत तो गेलाय. 2 षटकांमध्ये धावा आहेत त्या फक्त 8. 4च्या सरासरीनं. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती प्रसाद. प्रसादचा बॉल सातत्यानं क्रॉस द बॅट फटके खेळायचे मोहनला. त्यामध्ये तो अयशस्वी ठरतोय. कुठेतरी सरळ बॅटने धावा येऊ शकतात. सेन्सिबली पुशने धावा येऊ शकतात. परंतु इथे थोडासा चुकी करतोय मोहन. नेक्स्ट बॉल यार्करने जबरदस्त बॉलिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न अगदी सहजरित्या 2 धावा मिळत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते ती 10 या धावसंख्येवर. नेक्स्ट बॉल शरीरभेदी हा बॉल पंचांकडे लावले अपील. ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल. इट इज आउटसाइड द ऑफ स्टंप. अंपायरचं एकच सांगणं होतं. बाईटच्या स्वरूपामध्ये लेग बाईटच्या स्वरूपामध्ये रन ऍड होईल धावफलकावरती 1च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 11 या अंकावर. थांबवलंय स्टेशन ठाकूरवाडी टीमला मुक्पेट टीमच्या गोलंदाजीनं. धारधार गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. रनअप मध्ये अडचला. स्वतःला थांबवलं. हे करणं फार गरजेचं आहे. कधी कधी गोलंदाजाचा रनअप चुकतो परंतु तो बॉल रिलीज करणं कधी कधी सोडत नाही. परंतु त्याचा किती फटका गोलंदाजाला बसत असतो. इथे सावधान पावित्र्य. प्रसाद लेफ्टी फिरकीचा जादूगर असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. कारण काय गोलंदाजी राहिली मुक्पे टीमची. अक्षरशः प्रेमात पाडलंय सर्वच गोलंदाजानं. कॅप्टन ज्यावेळी लिडिंगची भूमिका घेतो ना त्यावेळी कॅप्टन जी सुरुवात करून देतो त्या कॅप्टनच्या सुरुवातीला फार महत्त्वाचं ते संदीपनं करून दाखवलंय. मोहन अक्षरशः संघर्ष करतोय आणि त्याच्यासोबत कृष्णा देखील आता संघर्ष करतोय या मॅच मध्ये धावांसाठी. स्टेशन ठाकूरवाडी संघ फार चांगले फलंदाज आहेत टीमकडे आणि फार चांगल्या गोलंदाजीनं थांबवलंय ते मुक्पे टीमनं स्टेशन ठाकूरवाडी टीमला. पुन्हा एकदा यार्कर लेन डान्सिंग डाऊन द विकेट. सिंगल दुसरीचा प्रयत्न आहे. हे फार चांगलं पाहायला मिळालंय ठाकूरवाडी टीम कडून की सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. हे फार चांगलं खेळ. परंतु मोठे फटके मध्ये मध्ये हवेत. कारण ज्यावेळी एखादं बॅलन्स टार्गेट सेट करायचंय ना त्यावेळी
सिंगल डबल्स आणि त्यामध्ये मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. काय गोलंदाजी राहिले प्रसादची देखील. बघता बघता त्याचं षटक देखील संपलं. त्यानं धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 5. धावसंख्या जाऊन पोचली ती 13 या धावसंख्येवर. 4ची इकॉनॉमी 4.80. ही स्पर्धा आपण पाहताय लाईव्ह प्रक्षेपित स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून. सबस्क्राईब करा या चॅनलला. टिंकू लोभी, त्यानंतर भानुदासजी रुठे, पुंडलिकजी शिंगोले यांची प्रचंड मेहनत, क्वालिटी विथ क्लिअरिटी, या सर्व गोष्टी या चॅनलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 13 अंकावरती. ओव्हर नंबर 4 रमेश बॉलिंग ट्रॅकवरती. वय फार जास्त दिसत आहे त्या खेळाडूंचे. क्रिकेट खेळत असा आहे, वयाची मर्यादा नसते या खेळाला. वॉट अ बॉल. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती. एक्सपिरियन्सचा फायदा क्रिकेटमध्ये हा होतच असतो. वयाची आणि अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानाच्या आतमध्ये रमेशजी गोलंदाजी मार्कवरती आहेत. क्रिकेट हा खऱ्या अर्थानं खेळच नाहीये, तो धर्म देखील बनलाय. आणि क्रिकेट हा छंद नाहीच तर हा खऱ्या अर्थानं सर्व काहीच बनलाय. मोहन सुरुवातीपासून हे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला यश मिळालंच नाहीये. आणि तरी सुद्धा तेच प्रयत्न त्याच्या माध्यमातून रमेश जी कमालीची गोलंदाजी करतायत. वयाची अट नसते खेळाला आणि वय कधीच खेळ दाखवत नसतं, दाखवत असतो तो अनुभव. आणि त्याचाच फायदा घेत असताना आज अगदी 40+ पेक्षा जास्त वय आहेत परंतु काय खेळ करतायत. अगदी युवा टॅलेंटला थांबवण्याचं काम त्यांनी केलं या षटकात. 2 चेंडू निर्धाव आले आणि तिसऱ्या बॉलमध्ये धावा आल्या धावफलकावरती 2. 15 धावा आहेत धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करत असताना फार सारे कष्ट घ्यावे लागले टीम स्टेशन ठाकूरवाडी टीमला. निराशाजनक खेळ राहिलाय. लोवर फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये आणि इथे मात्र खराब कलेक्शन. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट होणं फार गरजेचं होतं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 17 या धावसंख्येवर. महाराष्ट्रीयन आकडा 17. खतरा म्हणून राहिले गोलंदाजी या मॅच मध्ये स्टेशन ठाकूरवाडी टीम संघासाठी. मुक्पे संघाची सातत्यानं जबरदस्त कॅप्टन्सी राहिल्या मॅच मध्ये संदीपची. स्वतः चांगली सुरुवात, त्यानंतर गोलंदाजांचं रोटेशन फार चांगलं केलं संदीपनं. त्याचाच फायदा मुक्पे टीमला. झगडतोय फलंदाज मोठ्या फटक्यासाठी. हवेमध्ये बॉल. एका हातामध्ये जे टिपण्याचा मानस. प्रयत्न लाजवाब होते. 2 धावा मिळतील या बॉलवरती देखील. 19 धावा आहेत धावफलकावर. अंतिम 1 बॉलचा खेळ बाकी आहे. अंतिम 1 बॉल. 19 धावा धावफलकावरती. काय गोलंदाजी राहिली. सातत्यानं उल्लेख करावा असा वाटतोय मुक्पे टीमच्या गोलंदाजीचा. जिथे स्टेशन ठाकूरवाडी संघासारख्या बलाढ्य संघाला अद्यापपर्यंत त्यांनी रोखलंय. एकही बाउंड्रीज, एकही मोठा फटका अद्याप आलेला नाहीये. ही फार महत्वाची गोष्ट आहे ही मुक्पे संघासाठी. काय गोलंदाजी राहिले. अंतिम बॉल देखील मोहन अयशस्वी ठरतोय. या बॉलवरती देखील 22च्या स्वरूपामध्ये धावा मिळतील. 20 धावा आहेत फक्त धाव फलकावरती. आता येणारे फलंदाज बाद आहे. यस माफ करा, फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती 19. 20 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी स्टेशन ठाकूरवाडी संघाच्या अगेन्स्ट मुक्पे टीमला. पहिलं सत्र आपल्या नावावरती कोरलंय मुक्पे टीमनं, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या गोलंदाजीनं थांबवेल का स्टेशन ठाकूरवाडी संघ मुक्पे संघाला, हे पाहण्या अगोदर या ऐकूया डीजेच्या सुंदर ध्वनी लहरी.
ते काम मुक्पे टीमच्या गोलंदाजांनी केलं ते काम स्टेशन ठाकूरवाडीचे गोलंदाज देखील करू शकतात. हीच मनात जिद्द ठेवून आता गोलंदाजी करावी लागेल ती स्टेशन ठाकूरवाडी टीमला. सलामीची जोडी प्रसाद आणि विलास ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. 20 रन्स आहे, अतिशय छोटं आव्हान आहे. मी सातत्यानं म्हणत असतो की धावसंख्या किती असो परंतु ती वाचवण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे. ती क्षमता, ती ताकद, ती जिद्द, ती आकांक्षा ती तुमच्यामध्ये हवी आहे आणि याचंच नावलौकिक उदाहरण द्यावं लागेल ते स्टेशन ठाकूरवाडी टीमला. या मैदानामध्ये धावा जमवणं सोपं आहे परंतु ते वाचवणं फार कठीण. परंतु कठीण गोष्टी आम्ही करू शकतो हीच ओळख तुम्हाला क्रिकेटच्या पटलावरती द्यावी लागते. 24 बॉल 20चं आव्हान. एकीकडे आपण पाहता स्टेशन ठाकूरवाडीची ही प्रचंड मेहनतपणाला लागेल का की अगदी पहिल्या सत्रापासून ते दुसऱ्या सत्रापर्यंत वर्चस्व राहील या मॅचमध्ये मुक्पे टीमचं. क्रिकेट हा लोकप्रिय खेळ निश्चित राहिलाय. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेमध्ये आपण पाहताय. या सर्व प्रेक्षक मायबापांचं पुन्हा एकदा सहर्षमय स्वागत. मॅच नंबर 4 अंतिम मॅच आपण पाहताय प्रथम सत्रातील स्टेशन ठाकूरवाडी आणि त्यांच्या विरोधात मुक्पे या दोन संघादरम्यानची मॅच. नवीन जर्सीनं या स्पर्धेमध्ये स्वागत आहे मुक्पे टीमचं. पहिलाच बॉल, काय फटका खेचलाय विलासच्या बॅटमधून. क्लासिकल ड्राईव्ह, बॉल निघालाय वाऱ्याच्या वेगानं सीमापार. 4 धावसंख्येमध्ये स्वागत आहे मुक्पे टीमचं. विलासच्या बॅटमधून क्लासिकल ड्राईव्ह, बॉल निघालाय वाऱ्याच्या वेगानं सीमापार. आणखी एक वेगवान बॉल. कमबॅक केलाय बॉल वरती. बॉलर्स नेम प्लीज. बॉल नंबर 3. आणखी एक चांगला फटका इनफिल्डच्या बनून क्लासिकल ड्राईव्ह. क्लास दाखवत असताना विलास आपल्या बॅट मधून. क्लासिकल ड्राईव्ह, क्लास दाखवत असताना विलास. आठ धावा धावफलकावरती. बॉल संपलेत 5. पहिल्या बॉलमध्ये आल्या 4 धावा, दुसऱ्या बॉलमध्ये आला डॉट, तिसऱ्या बॉलमध्ये आल्या 4 धावा, चौथ्या बॉलमध्ये डॉट आणि 5व्या बॉलमध्ये जबरदस्त कॅच पकडत फलंदाज बाद. अंतिम बॉल पुन्हा एकदा बॅटची कडा क्षेत्ररक्षक घेतोय राहुल वेगानं. चांगली फिल्डिंग, बॉल अडवण्यात यशस्वी.
रन मिळते या बॉलवरती 1. एका षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 9. 20चा टार्गेट. येणारे 18 बॉल. आता 11 धावसंख्येची गरज आहे. राहुल बॉलिंग ट्रॅक वरती. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून जबरदस्त फटका. क्लासिकल बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. राहुलचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका आहे. व्याख्यान एरिया क्षेत्ररक्षक वेगानं राहुल. या बॉलवरती रन मिळेल 1. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 14 अंकावर. 6ची गरज. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंड मधील पहिला सामना आपण पाहताय. बीड आणि त्यांच्या विरोधात कोंढाणे दोन्ही टीमचे कॅप्टन. राहुल बॉलिंग ट्रॅक वरती आहे. वेगवान बॉल. रन मिळणार नाही या बॉल वरती. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 6ची आवश्यकता इथून.